नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी भेंडीची रेसिपी बघणार आहोत. 1/2 किलो भेंडी आहे. धुवून आधी स्वच्छ धुवून घ्या. भेंडी कापायच्या आधी स्वच्छ धुवून घेऊन कापडाने पुसून घ्या, जेणेकरून चिकटपणा येणार नाही. भेंडी ओली असेल तर आपण कापलं की सगळ्या हाताला चिकट चिकट होते. असं ह्या प्रकारे लांब लांब कट करून घ्यायचे. आपण एकदम सुक्की भाजी न करता थोडासा पातळ रस्सा अशी सरभरीत अशी भाजी करणार आहोत. मध्यभागी कट करून बघा आधी किडं बिडं आहे का नाही, चेक करूनच हे करा, कट करा. आता ह्याला मस्त अशी फ्राय करून घेऊयात. आधी 2 मिनिट फक्त तसंच भाजून घेऊयात, मग नंतर तेल टाकूयात. ह्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे. मस्त भाजून घ्यायचे. तिकडे भाजते तोपर्यंत गॅस स्लो ठेवूयात. आणि इकडं साईडला हे दही घेतलेलं आहे. दह्यात मीठ टाकले, काळे तिखट टाकलेले 1 चमचा आणि हळद टाकलेले अर्धी चमच. हे लाल मिरची पावडर आहे. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आधी. आणि हे गरम मसाला आहे. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दह्यात कसं थोडंसं घटसर असल्यामुळं घोटली का म्हणतात त्याला, गाठी गाठी राहतात. त्याला व्यवस्थित गाठी फोडून घेऊयात. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझं नेक्स्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. इकडे हे मसाले मिक्स करावंच तर इकडे आपली भेंडीसुद्धा भाजलेली आहे. हे बघा, पूर्ण खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. भेंडी भाजली की ह्याला एका प्लेटात काढून घेऊयात. आता 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. जिरा मोहरी टाकले. एकदम मस्त तडतडू द्यात जिरा मोहरीला. बघा, जिरा मोहरी व्यवस्थित एकदम तडतडले आहेत, नाचता आहेत मस्त अशी तव्यात पॅनमध्ये. आता हे ताजी ताजी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता पण व्यवस्थित भाजून घेऊ द्या, तरच भाजी आपली खमंग टेस्ट लागणार. तर ही मोठी एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक. पूर्ण त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्या. आणि हे टोमॅटो आहे, 2 टोमॅटो कट केलेला आहे. टोमॅटो व्यवस्थित भाजलं की जे आपण ग्रेव्ही केलं होतं, म्हणजेच दह्यात जो मसाला बिसाला टाकला होता ते ह्यात टाकून घ्यायचे. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्या. एक नंबर भाजी लागते. बघा, दहीला आपल्या मसाल्याला सगळं तेल सुटते. एकदम फुल गॅस ठेवू नका. फुल गॅस ठेवला तर दही आपली फुटणार. त्यासाठी स्लो गॅसवरतीच पूर्ण व्यवस्थित भाजून घ्या. व्हिडिओ लाईक केला नसेल तर आधी प्लीज व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघता पण व्हिडिओ लाईक न करता जाता. व्हिडिओ बघता बघता एक लाईक करा आणि कमेंट पण करा कशी वाटली रेसिपी तुम्हाला. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा नेक्स्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता ह्याला थोडंसं 1-5 मिनिट झाकण लावून व्यवस्थित शिजू द्या. बघा, बघितलं तरच रस्सा किती भारी दिसतोय ना. आता जी आपली भेंडी फ्राय करून आपण साईडला ठेवलं होतं ते भेंडी टाकूया. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या.
एक नंबर भाजी होती. कशी वाटली भाजी तुम्हाला ती प्लीज कमेंट करा. हे बघा, पूर्ण एकजीव करून घेऊयात. आता थोडंसं साखर टाकूयात, जेणेकरून आपली भेंडी थोडंसं कच्चं राहिलं तरी ते लवकर शिजेल. याला एक 3 ते 4 मिनिट शिजून घ्या आधी. आता ह्यात कोथिंबीर टाकून घेऊयात. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेलं आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल, नेक्स्ट रेसिपी. आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक केलं नसेल तर व्हिडिओ बघता बघता लाईक करा. अशी छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील लवकरच. कसा वाटला रेसिपी प्लीज कमेंट, लाईक, शेअर. तर चला नेक्स्ट रेसिपीला लवकरच भेटूयात. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला बाय बाय.